श्री स्वामी समर्थ सर्वांना. नामस्मरण करताय, तारक मंत्र म्हणताय, पण मनात घाण विचार येत आहेत, तरी घाबरू नका. कोणत्याही परिस्थितीत नामस्मरण कमी नाही झालं पाहिजे. तारक मंत्र म्हणणं थांबलं नाही पाहिजे. बघा, तुमच्या शरीराचं शुद्धीकरण सुरू झालेलं आहे. हळूहळू तुमच्या मनातले पण वाईट विचार दूर होतील, घाण विचार पण दूर होतील. सकारात्मक असं तुमचं मन व्हायला लागेल. नकारात्मकता आपोआप दूर होईल. मग अचानक तुम्हाला वाटेल की अरे, माझ्या मनात जे येतं आहे ते आपोआप घडतं आहे. माझ्या मनात जे होतं आहे ते आपोआप सत्यात उतरतं आहे. ही अनुभूती तुम्हाला यायला लागेल. मग अचानक तुम्ही ठराविक वेळ ठरवलेली असेल तारक मंत्र म्हणण्याची, स्वामी नामस्मरण करण्याची. मग हळूहळू स्वामी तुम्हाला संकेत देतील की तू आता तारक मंत्र म्हण, आता स्वामींचं नामस्मरण कर. स्वामी संकेत देता. अचानक तुम्हाला आठवण येणे नामस्मरणाची म्हणा की तारक मंत्राची, हा स्वामींचा संकेत आहे की ते कर म्हणून. तर कोणतीही वेळ असो, घाबरायचं नाही. फक्त स्वामींचं नामस्मरण करायचं. तुमच्या मनात घाण विचार येत आहेत, वाईट विचार येत आहेत म्हणून तुम्ही घाबरताय, असं कधीही करायचं नाही. त्यामुळे पाप लागत नाही. तुमच्या शरीराचं शुद्धीकरण होत आहे, हे कधीही विसरू नका. स्वामी समर्थांना तुमची सेवा आवडते तर ते सुरू ठेवा. नामस्मरण आणि तारक मंत्र तुमचं आयुष्य बदलून टाकेल. फक्त सेवा हळूहळू वाढवत राहा, कमी होता कामा नये. बाकी स्वामी आपल्याला सांभाळायला आहेतच. श्री स्वामी समर्थ सर्वांना.